नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या तिथीला भगवान विष्णूचा 7वा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस, या दिवसाला रामनवमी असे म्हणतात. ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला, तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला. श्रीराम जन्माला आले आणि ही भूमी पतित पावन झाली. रामनवमीचा उत्सव अनेक ठिकाणी फार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चैत्र महिन्यात पहिले 9 दिवस हे माता दुर्गेसाठी समर्पित केलेले असतात. त्यामुळे या काळात चैत्र नवरात्र साजरी केली जाते. या नवरात्रीच्या समाप्तीला रामनवमीचा सण असतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथी 26 मार्च 2026 रोजी सकाळी 11:48 सुरू होईल आणि 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 समाप्त होणार आहे. रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान रामाचा जन्म मध्यान्ह काळात झाला. त्यामुळे 26 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी करणे लाभदायी ठरेल. या व्यतिरिक्त उदय तिथीच्या आधारे 27 मार्च 2026 रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. रामनवमी 26 मार्च 2026 रोजी साजरी करणे शुभ मानलं जाणार आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी दुपारी नवमी तिथी असणार आहे. या दिवशी रामनवमीचा मध्यान्ह मुहूर्त 11:13 पासून ते 1:41 असणार आहे. तर मध्यान्हाचा अचूक क्षण दुपारी 12:25 असणार आहे. या काळात पूजा करणे सर्वात उत्तम मानले जाईल. राजा दशरथ आणि कौसल्या यांच्या पोटी रामाचा अयोध्येमध्ये जन्म झाला. रामनवमीच्या निमित्ताने त्यांची पूजा केल्यास सारी अमंगल, विनाशी वृत्ती, विचार यांचा नाश होऊन आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करतो. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रामनवमी का साजरी करतात, रामनवमी कशी साजरी करावी, रामनवमीचे महत्त्व आणि पूजाविधी. रामनवमीच्या दिवशी जे लोक श्रीरामाची भक्तिभावाने मनोभावे पूजा करतात, व्रत करतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे नष्ट होतात असे म्हटले जाते. रामनवमी दिवशी प्रभू श्रीरामाचे भक्त त्यांची आराधना करण्यासाठी एक दिवस उपवास करतात. रामनवमीच्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत तो पाळला जातो. हा उपवास केल्याने भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात असे म्हटले जाते. रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत. त्यानंतर गोमूत्र, शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे. यानंतर एक चौरंग घेऊन त्याच्यावर एक लाल कपडा टाकून प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती स्थापन करावी. श्रीराम पूजनाचा संकल्प करावा. श्रीरामांचे आवाहन करून पंचामृताचा अभिषेक करावा. यानंतर मुख्य अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद, कुंकू, चंदन अर्पण करावे. प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला चमेली, चंपा, केवडा किंवा जाई ही फुले वाहण्यात येतात. यानंतर धूप, दीप नैवेद्य दाखवावा. त्यानंतर आरती करावी व प्रसाद म्हणून सुंठवडा वाटावा. मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत. श्रीरामनवमी निमित्त मंदिरात पाळणा सजतो. रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. रामजन्माचा सोहळा रंगतो. भाविक पाळण्यात झुलवतात. त्यानंतर प्रसादाचे वाटप होते. श्रीरामनवमीला श्रीरामतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. श्रीरामनवमीला श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. ज्या प्रकारे घरात मूल जन्माला आल्यावर आनंदी वातावरण निर्माण होते, त्याचप्रमाणे राम जन्मोत्सव साजरा करताना देखील तसेच वातावरण निर्मिती असू द्यावी. मित्रांनो, रामनवमीचा पूर्ण दिवस मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन
रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इत्यादी कार्यक्रमही आयोजित केले जातात. श्रीराम जय जय राम या मंत्राचा नित्य जप केला जातो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रभू रामचंद्रात असलेले गुण अंगीकारण्याचा आपण संकल्प करावा. कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यासाठी रामनवमी हा दिवस श्रेष्ठ मानला गेला आहे. म्हणून घरात मंगल कलश पूजन करून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. या दिवशी देवी दुर्गाच्या 9व्या रूपाची म्हणजेच माता सिद्धिदात्रीची उपासना करून आपल्या सामर्थ्यानुसार देवीच्या नावाचे 9 दीप प्रज्वलित करावे. नवमीच्या दिवशी कुमारिकांना भोजनासाठी आमंत्रित करावे. कुमारिकांना भेटवस्तू द्यावी. पिवळे फूल, पिवळ्या बांगड्या किंवा पिवळे वस्त्र देणे या दिवशी अधिक फलदायी मानले जाते. श्री रामनवमीला रामरक्षा स्तोत्र, राममंत्र, हनुमान चालिसा, बजरंग बाण, सुंदरकांड इत्यादी पाठ केल्याने पुण्य लाभते आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. रामनवमीच्या दिवशी गरीब असहाय्य लोकांना आपल्या सामर्थ्यानुसार दान पुण्य करावे. विशेष म्हणजे गोड पदार्थांचे वाटप करावे. दानशूर व दानधर्म करणाऱ्या व्यक्ती या दिवशी गरीब व गरजू लोकांना दान देतात, तसेच मंदिरास निधी देतात. हिंदू धर्मात दानधर्माला खूप महत्त्व दिले गेले आहे. असे म्हणतात की या दिवशी दान करणाऱ्या व्यक्तीस कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाही. ते धनधान्याने समृद्ध होतात. त्यामुळे या दिवशी थोडेफार दान नक्कीच केले पाहिजे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत. भगवान श्रीरामांच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपूर्ण राष्ट्राला जगण्याचा मार्ग दाखविलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे. संसारात राहून सामाजिक, कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचरणी राहू शकतो, याचे रामचंद्र प्रभू एक जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, श्रीराम हे आदर्श पुरुष होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात. एकनिष्ठ, एकवचनी, एकपत्नी हे रामाचे गुण सर्वश्रुत आहेत. त्याचबरोबर राम मातृ पितृभक्त होते. बंधुप्रेम, सत्यवचनी, प्रजाप्रेम हे अतिशय श्रेष्ठ गुणही त्यांच्या अंगी होते. त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी आणि समाधानी होती. म्हणूनच आदर्श राज्याला रामराज्य असेही म्हटले जाते. श्रीरामाच्या श्रेष्ठ गुणांमुळे आणि कार्यामुळेच आपण सारे उत्साहाने, भक्तिभावाने रामनवमीचा उत्सव साजरा करतो. मनुष्याने केवळ राम बनण्याचे ध्येय आणि आदर्श समोर ठेवावा. त्यासाठी महर्षी वाल्मिकी यांनी रामचरित्र लिहिले. सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम. हे सर्व गुण स्वतः अंगीकारून प्रत्येकाने राम बनण्याची महत्त्वाकांक्षा मनात ठेवावी. रामाची पालखी खांद्यावर घेऊन सर्वजण धन्य होतात, कारण राम देव संस्कृतीचे संरक्षक होते. मित्रांनो, श्रीराम ही सर्व अबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी या उत्सवात सहभागी होतात. श्रीरामकथा ही जशी पावन, तसेच प्रभू श्रीरामांचे नाव हे सुद्धा पापनाशक, संकट निवारक, भक्तरक्षक असे आहे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.